काहीच नाही या आता काय सांगायला सोडतं भवानी तुझी आई भवानी तुझं खानदान भवानी झिंजा उपटून देईन झिंजा उपटून देईन झिंजा बाई काय सांगलोय आमच्या यांना तुला बाई थांब आई शेजारच्या बाईला आवाज जाऊ द्यायचा नाहीये प्रेमानं जरासं जर बोट मोडा जरासं एकामेकाला कसं बोट मोडताय सांग हा काय म्हणायचं असते बोट मोडतं काय म्हणायचं असते हा काय म्हणायचं असते तुझं वाटून दे ग असं वाटून दे होय माझं वाटून झालं तुझं चांगलं म्हणून वाटून घे उभं राहा सगळेजण उभं राहा हा स्टेजवर मित्रमंडळीसाठी सूचना आहे सगळेजण उभं राहायचं आहे हा सगळेजण उभं राहा बाई उभं राहा हा तुमच्या सगळ्यांच्यासाठी एक छानसं गाणं लागणार आहे आणि त्या गाण्यावरती सगळेजण डान्स करायचा आहे अजिबात जागा कोणी सोडायचं नाही साडी व्यवस्थित घ्या तुमची साडी बाई हे जरा आता गौर आलेलं आहे तुमच्या अंगात व्यवस्थित नाचायचं गौरीसाठी हे जरा चुकली जरा आता सून जरा हा बाई मुली आहे जरा व्यवस्थित नाचायचं व्यवस्थित गौरीच्या गाण्यावरती नाचायचं हा जागा सोडायचं व्यवस्थित
एकामेकाला धरकायचं नाही, व्यवस्थित म्हणजे. बाहेर हटवायचं नाही, प्रेक्षक मंडळी. शेवटचा भाग राहिलेला आहे. एका ठिकाणी नाचायचे हा तुम्ही इथं थांबा. मंडळीसाठी सूचना व्यवस्थित डान्स करायचा. हा बाई थांबायचं नाही. मंडळीसाठी सूचना खाली बसून घ्या. स्टेजवर मंडळीसाठी सूचना बाई सूट कसं व्यवस्थित असायला व्यवस्थित हा भाई खाली बसो ना जोरात काय झालं पाहिजे हा जोरात काय झालं पाहिजे जोरात काय झालं पाहिजे काय जोरात आल्या पाहिजे तुमची व्यवस्थित खेळवायचं आहे स्टेजकडे या स्टेजकडे हा स्टेजवरती घ्या त्यांना सगळ्यांना स्टेजवरती घ्या हा स्टेजकडे या स्टेजकडे चला उभं राहा मधील मित्रमंडळासाठी सूचना आहे चला स्टेजकडे यायचं स्टेजवरती या डोळे उघडून व्यवस्थित स्टेजकडे या हा प्रेक्षकांना सूचना आहे खाली बसून घ्या आणखीन एक 5 मिनिटाचाच कार्यक्रम राहिलेला आहे हा चला व्यवस्थित स्टेजवर बाई पडशील बाई पडली उभं राहा बाई उभं राहा हा हा सगळेजण खाली बसून घ्या खाली बसून हा व्यवस्थित गरम आहे पाणी कसं आहे पाणी गरम आहे हा भाजते बघा
व्यवस्थित हळू हळू. अरे बाजाला बाजू काय व्हायला काय झालं बाई नको इकडे 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 गार पाणी देतोय एकदम आता फ्रीज मधलं गार पाणी देणार आहे बघा 1 2 3 एकदम गार आहे बघ. कसं वाटलंय त्यांच्या स्पर्श केले त्यांना उभं राहा शशी हा उभं राहा ज्यांच्या स्पर्श केले उभं राहा. बाई तुम्हाला पण पाणी घ्या एकदम गरम पाणी देणार आहे बघा इकडे या पाणी घ्या हातामध्ये एकदम गरम आहे भाजते कसं लागलं गरम आहे गार घ्या गार फ्रीज मधलं एकदम थंड आहे थंडी वाजायला चालू झालेली आहे 1 2 3 दोघांना थंडी वाजायला चालू झालेली आहे गुदगुल्या व्हायला चालू झालेल्या आहेत एकदम गुदगुल्या व्हायला हा एकदम नॉर्मल हा अजिबात थंड वाजत नाही हा आता दोघांना गुदगुल्या होणार आहेत बाई गुदगुद हसायचं कसं बाई कसं हसायचं कसं हा त्यांना माईक द्या माईक कसं गुदगुले व्हायलेत बाई बघा मी 1 2 3 म्हणताना अजून गुदगुले होणार आहेत 1 2 3 जोरात गुदगुले व्हायला लागले जोरात गुदगुल्या व्हायला लागलेले आहेत जोरात अजून जोरात बाई व्हायला लागल्या पोटावरती गुदगुल्या व्हायला लागल्यात बाई गुदगुल्या व्हायला लागल्या कसं व्हायल्यात बाई काय जोरात व्हायल्यात बघा पायाच्या तळव्याला गुदगुल्या व्हायला लागल्यात बाई एकदम गुदगुल्या व्हायला लागल्या अजिबात थांबायचं नाही भरपूर गुदगुल्या व्हायला लागलेल्या आहेत टाळ्याचा काय आवाज येणं झालाय हा त्या बाईला जरा लावा हा ज्यांच्या स्पर्श केलंय त्यांच्यासाठी सूचना आहे बाई आता भरपूर गुदगुल्या होणार आहेत 1 2 3 भरपूर गुदगुल्या लागल्यात बाई पुढे या काय व्हायला बाई घ्या हातात बाई भरपूर गुदगुल्या व्हायला लागलेल्या आहेत कसं व्हायला इकडे बघा इकडे हा इकडे माझ्याकडे बघा इकडे बघा इकडे पुढं कसं व्हायलंय पोटाला गुदगुल्या व्हायला बाई भरपूर गुदगुल्या व्हायला लागल्या बाई भरपूर गुदगुल्या व्हायला लागल्या पायाला व्हायला नवरा तुमचा लई गुदगुल्या करायला लागलाय तो कुठं गुदगुल्या करायला लागल्या बाई काय व्हायले बाई लई गुदगुल्या व्हायल्या बाई तुमचा नवरा तुम्हाला लई गुदगुल्या करायला लागलेला आहे थांबायचं नाही बाई काय झालं बाई काय झालं कुठं गुदगुल्या करायला लागला नवरा तुमचा काय टाळ्या वाजवणार बाई तुमच्यासाठी बघा नवरा आता काकत गुदगुल्या करायला लागला बाई तुम्हाला भरपूर गुदगुल्या व्हायला लागल्या बाई काकत गुदगुल्या व्हायला लागल्या तुमच्या माईक जरा बाई नको ठिकाणी गुदगुल्या करायला लागले तुमचा एवढा
बाई खाली बसून बघा आता पायाच्या तळव्याला गुदगुल्या करायला ते खाली बसा खाली बाई उभं राहा बाई उभं राहा ज्यांच्या स्पष्ट केलं उभं राहा हा उभं राहा कसं झालं बाई गुदगुल्या बाई तुमचा नवरा गुदगुल्या तुम्हाला किती करायलाय तुम्ही का थांबालाय तुम्ही थांबू नका हा स्टॉप शांत अशी प्रेक्षकांसाठी सूचना आहे जे उभा राहिलेला आहे ते जरा पाठीमागं बसून घ्या सगळ्यांना दिसायला पाहिजे महिला मंडळांसाठी दिसायला पाहिजे जरासं पाठीमागं येऊन व्यवस्थित उभा शेवटच राहिलेला आहे हा आता जरा माईक जरा हा बघा आता तुमचा नवरा गुदगुल्या केलाय तुम्हाला लई वाईट वाटालंय आता तुमच्याकडे आईला फोन करून सांगायचं कडू काय खायला देत नाही खरं नुसतं गुदगुल्याच करते म्हणून सांगा आईला फोन लावून हॅलो आई हा कडू लावण्याचं नसतं गुदगुलीच करतोय का खायला देत नाही काय तुला कुठलं खायचं नुसतं गुदगुलच खायला लई होत्यात गुदगुल्या काय सांगू आतडे गाला होय काय बाई आईला विचारा की बाबानं कधी गुदगुल्या केले की नाही पप्पाने तुला कधी गुदगुलच केली की नाही ग ते म्हणाले की आई नाही म्हणाले काय तरी फोटो सांगले सोडतो केल्यात गुदगुल्या आता तुम्हाला लई दुःख झालंय त्यानं कायच खायला आणलं नाही तुम्हाला काय व्यवस्थित सांभाळ करणं नुसता दारू पिऊन पीत फिरतय आईला जरा हंबरडा फोडून सांगा रडून तोरात खडी लावण्याचा नुसता दारू दिसून आलाय गे पोटाला काय नाही देणार बघ नुसतं ढुसतोय मुत्तोय ह्याला चालाय पोरं पाहिजे किती पोर आहेत बाई तुम्हाला किती पोर आहेत दोन आहेत काय नावं ठेवलंय पोरांची काय नावं ठेवलंय पोरांची नाव होय जय विरू शोले बघितलेला काय बघितलं ना शोले तुमचं लगीन कसं झालंय तुम्ही पसंत करायला गेलता का आईनं पसंत केलंय कडू राज्याचा एजंट होता एजंटला वाट लावलं पाहिजे माझ्या संसाराची वाट लावली त्याच्या आई बहिणीचा खातानाच वाट लागायला पाहिजे कमी आल्याची वाट लागायला पाहिजे काय झालं पाहिजे माझं डोकं फिरतंय त्याला बघितल्यावर तुम्हाला ते एजंट बघायचं का बाई डोळ उघडा ते एजंट बघणार आहे दाखवू त्याला दाखव की दाखव विरुदा या जरा या कॉमेडी आहे नुसता या हेच काय ते एजंट हेच काय हेच काय मध्ये आला तुम्हाला कट्ट्यावर बसून या बरे ये वाट लावला आणि हसालाय दिवस आहे तुझं हेच एजंट आहे जरा हात पकडा एजंट जरा काय केलं विचारा हो बाई तुमचं पण लगीन याच एजंटला लावलं का डोळं उघडा इकडे डोळं उघडा आणि इकडे माझ्याकडे हा डोळं उघडा हा याच एजंटनं केलंय तुमचं लगीन बघा हेच केलंय जरा तुम्ही पण माहिती घ्या आणि बोला एजंटला कावा जरा एजंट दादांना का संस्थानाची वाट लावली काय मिळालं तुला बाईच्या आवाजात कावायचं व्यवस्थित काय मिळालं तुला माझ्या आयुष्याची वाट लावलं केसाला बघा आपला रे काय घडलेलं
इकडे तुम्ही हात धरा, इकडे 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 तुम्ही हात धरा तिकडे. हा तुम्ही या साईडला या सगळ्यांना दिसायला पाहिजे व्यवस्थित. हा कावा जरा एजंट दादांना. भविष्याची वाट लावलास मी काय बरोबर केलास मला. काय मिळालं तुला सांग. कसला नवरा भेटलाय तुम्हाला. नवरा म्हटलं पिंडका. पिंडका पिंडका किती कमवते. कुठलं काही त्यालाच पुरत नाही दारूला. गौरवाडच्या बाजारात काय आणत नाही. चुरमुर आणि शेंगदाणा आम्हाला काय होय? मग काय जरा जवळ घ्या आणि जरासं कावा जरा कशाला बाबा. विचारा की जरा दुसरं लगीन करून देता का विचार. दुसरं लगीन करून देता. येतो म्हणालेत की. किती घेतात फी. फी किती घेता फी. 1000 रुपये म्हणाल्या. नको आई वाजवले. थांबा 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 बाई ये जरा. 2000 देतो बाबा तुझ्या पाया पडतो पहिला मिटवते. 2000 हो कॅश. सोड दे तर जायचं तिकडे. तू आहेस तुझ्या बघ सोडून. तुम्हाला सूट द्यायची होय नवऱ्याला. दुसरं लगीन करायचं नाही बाई. करून टाकलं कोण मार खाणार. होय मग जरा एजंट दादाला प्रेमानं जवळ घेऊन सांगा की जरा कानात कसा पाहिजे नवरा बाई. कसं पाहिजे माहिती हा. नाद खुळा. असं चालली तर म्हणजे बघत पाजायला पाहिजे. दुसऱ्या असं जळायला पाहिजे. जळायला असं कसं काळी लावली थर करतात तसं जळायला पाहिजे. तसं असलं पाहिजे. बाई एजंट दादांना कावा जरासं काय केलं तुमच्या आयुष्याचं जरा माझ्या संसाराचा वाट लावला. जरा हात बीत मोडून कसं असतंय. माईक द्या माझ्या हातात. माझ्या संसाराचा वाट लावला. 1000 रुपये घेतला आणि नंतर मग ते ठरल्यावर अंगठी घाला. त्याला अंगठी घालायचं नाही. काय बाई आता दुसरं लगीन करतो म्हटल्या. हा आता उभं राहा. हा स्टेजवर मित्रमंडळीसाठी सूचना आहे. हा उभं राहा सगळेजण. 1 2 3 उभं राहा सगळे व्यवस्थित उभं राहा. हा बाई तुमचा हात का नाही डावा हात पूर्णपणे बधीर होणार आहे. काय अजिबात तुम्हाला काही जाणवणार नाही. गुदगुल्या होणार आहेत. दुसरं बस. हा ये वरती ये मुकेश. आता पूर्णपणे नवीन गुलाबाचं फुल आहे आणि त्या गुलाबाच्या फुलानं गुदगुल्या होणार आहेत. बाई कसं होणार आहे. गुदगुल्या कसं गुद्दू होणार आहे. हा गुदगुल्या करू. हा पूर्णपणे हाताला गुदगुल्या होणार आहेत. काय हात हलवायचा नाही. एकदम ताट. काय झालं. दाखवा जरा सगळ्यांना कसं झालं गुदगुल्या. झाल्या. दाखवा की हात सगळ्यांना. बस एकच बस. ज्यांच्या स्पष्ट केलंय बाई तुम्हाला पण गुदगुले होणार आहे. हातावरती गुलाबाचं फुल ठेवणार आहे. हात सरळ करा. हा बाई हात पुढे करा. एकदम गुदगुल्या होणार आहे. 1 2 3 गुदगुले व्हायला लागल्यात. हात हलवू नका. गुदगुले झालं काय. गुलाबाचं फुल बघा. डोळे उघडून बघा. गुलाबाचं मस्त दिसतंय. दाखवा की जरा सगळ्यांना. टाळ्या झाल्या पाहिजे. बघा हिप्नॉटिझमच्या अवस्थेत असताना त्यांना काहीही जाणवत नसतं. पण हे होतंय कसं. आज आपण या कार्यक्रमात बघितलं. हिप्नॉटिझम म्हणजे एक झोप आहे. एक कृत्रिम प्रकारची झोप. त्यांना त्या झोपेत नेऊन त्यांचं माइंड पूर्णपणे वश केलं जातं.
त्यामुळे त्यांना काही कळत नाही. त्यांचं फक्त सबकॉन्शियस माइंड आता चालू आहे. कॉन्शियस माइंड पूर्णपणे झोपलेलं आहे. त्यामुळे त्यांना आपण काय करायला लागलेलो आहे, काय करत आहे ते अजिबात कळत नाही आहे. हा, डोळे बंद. हा, स्टेजवर मित्रमंडळीसाठी सूचना आहे. व्यवस्थित हात खाली. हा, काय सगळे झोपत. थांबा बाई, डोळे उघडा. गुलाबाचं फुल बघाय काय चांगलं काढा ते व्यवस्थित हातात ना. व्यवस्थित हळू 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 सरळ व्यवस्थित सरळ सरळ सरळ. हा 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 टाका ते. हा, बाई डोळे उघडा. गुलाबाचं फुल काढा व्यवस्थित. हा हा, घाला ये जरा. हा हा, टाळ्या काय वाजणार, सगळे झोपलेत वाटतं बहुतेक. स्टेजवर मित्रमंडळीसाठी सूचना आहे. तुम्ही जे काही त्या स्टेजवरती केलेलं आहे ते पूर्णपणे विसरून जाणार आहात. 1 2 3 पूर्णपणे विसरलेला आहात. तुम्ही नॉर्मल झालेला आहात. तुमचं सगळं नाव आठवत आहे. तुम्हाला सगळं काही आठवत आहे. डोळे बंद. तुम्ही कोण आहे, काय आहे, सगळं आठवत आहे. तुम्ही आता व्यवस्थित पुरुष आहात. इथं जे काही घडलेलं ते पूर्णपणे तुम्ही विसरून गेलेला आहात. माझ्या 1 ते 5 अंकाबरोबर तुम्ही एकदम मोठ्यानं हसत हसत जागा होणार आहात. हा, स्टेजवर मित्रमंडळीसाठी सूचना आहे. गौरवाडकरांचा काही टाळ्याचा आवाज झालेला नाहीये. आवडला का हो कार्यक्रम? काही आवाजच येईना. जर म्हणून जाऊन ते जोरात टाळ्या. हळू जागायला लागलेले आहे. 2 हसू यायला लागलेला आहे. गुड्डू गुड्डू हसू यायला लागलेला आहे. 3 4 आणि 5. डोळे उघडा. जागवा. पूर्णपणे जागा. एकदम व्यवस्थित जागा. हा, व्यवस्थित जागवा. हा, जागवा. जागा झाला. हा, व्यवस्थित जागव. हा, काय केलं इथं? काय केलं काय माहित नाही. काय माहित नाही. शिव्या कोणाला लिहिला वाटतं किती? गुलाबाचं फुल घेऊन आलता. हा, काय नाव तुमचं? गुलाबाचं फुल कुठे ठेवलं? खिशात काय ते? खिशात काय आहे? खिशात काय? खिशात काय आहे? हा, खिशात काय बघा. हा हा, खिशात काय आहे? काय आणलेला? आणलाय. हा, आवा बघूया जरा कसं लागतंय. कडू लागते वय. मगाशी तुम्हीच खाल्ला की राव. जरा कसं लागतंय? कडू लागाले. मगाशी गोड लागाल ते की. यांच्या शेतात लागलेलं मगाशी गोड गोड. काय म्हणाल तसं विचारणार काय त्यांना? नको. अध्यक्षांना काय बोलायचं नाही काय? वा 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 वा. एजंट दादा कुठे गेले? कोण एजंट माहित आहे? माहित नाही. कोण लगीन लावलं होतं काय तुमचं? कोण कोण नाही, कोण लावलं नाही. काय लावला तोंडाला ते? होय, एकदम मस्त वाटायला. डोकं वगैरे काय दुखत नाही ना? हा हा, चला खाली बसून घ्या. चला, कोणाचं डोकं वगैरे दुखते बाळानं? नाही ना? हा हा. अशी प्रेक्षक मित्रमंडळींनी शांततेत बसून हा कार्यक्रम पाहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार आहे. या कार्यक्रमाचे YouTube वरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. राजेंद्र सुतार हे YouTube चॅनल आहे. या चॅनल वरती तुम्हाला हिप्नॉटिझमचे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.